करेचे पाणी खंड पहिला आत्मवृत्त आचार्य अत्रे प्रकरण 33वे रंगूबाईची करुण कहाणी बॅरिस्टर एम के आझाद यांच्या खाजगी चरित्रासंबंधी जी काही हकीकत मी मागील प्रकरणात सांगितली होती तिच्या संबंधात काही नवीन माहिती अनपेक्षितपणे उपलब्ध झाल्यामुळे ती ह्याच माझ्या चरित्रकथनाच्या चालू ओघात येथे सांगणे अधिक समर्पक होईल. बॅरिस्टर आझाद यांच्या संबंधाने लिहिताना मी असे म्हटले होते की रंगूबाई तापसे नावाच्या कोणा एका अस्पृश्य स्त्रीच्या प्रेमात ते सापडले होते. सदर रंगूबाई तापसे ही बाई कोण हे मला ते लिहिताना ठाऊक नव्हते. मी तिला पूर्वी कधी पाहिलेही नव्हते आणि आज ती हयात असेल याची मला सुतराम कल्पना नव्हती. तिच्या नावाचा उल्लेख केवळ ऐकीव माहितीवर आणि माझ्या आठवणीवर विसंबूनच मी केलेला होता. परंतु आयुष्य हे कादंबरीपेक्षाही अद्भुत आहे असे जे म्हणतात ते अगदी खरे आहे. त्याचा प्रत्यक्ष अनुभव या रंगूबाईंनी मला आणून दिला. गेल्या आठवड्यात ही रंगूबाई रक्तामासाच्या आकृतीत येऊन माझ्यासमोर दत्त म्हणून उभी राहिली आणि बॅरिस्टर आझाद यांनी आपली इस्टेट मला देऊन टाकली असे कित्येक लोक म्हणतात. त्याचा काही पुरावा आपल्याजवळ असल्यास तो मला सांगा असे तिने मला आवाहन केले. रंगूबाईचे ते उद्गार ऐकून मी सरदच झालो. मी तिला म्हणालो, तुमच्या नावाचा उल्लेख केवळ ऐकीव माहितीच्या आधारावर मी केला आहे. बॅरिस्टर आझाद यांनी तुम्हाला आपली इस्टेट खरोखरच दिलेली आहे किंवा नाही याबद्दल मला स्वतःला काही एक माहिती नाही. रंगूबाई ही सध्या 55 ते 56 वर्षांची बाई आहे. ती दिसावयाला अद्यापही उंच आणि रुबाबदार आहे. तिच्या मुद्रेवरून ती एक चांगलीच आकर्षक असली पाहिजे असे कुणाच्याही लक्षात येण्यासारखे आहे. तिचा एकही केस अद्याप पांढरा झालेला नाही. कपडे अर्थातच फाटके तुटके आहेत. ती कामाठीपुऱ्याच्या गल्लीत एका झोपडीत राहते. तिला लिहिता वाचता फारसे येत नसे. सही मोडकी तोडकी कशीबशी करते. मी तिला विचारले की मराठ्यामध्ये हा तुमच्या संबंधीचा मजकूर आला हे तुम्हाला कसे समजले. त्यावर ती म्हणाली, आमचे पुष्कळसे लोक तुमचे पत्र वाचतात. त्यांपैकी एकाने मला हे आणून दाखवले. त्यानंतर बॅरिस्टर आझाद यांचा आणि तिचा संबंध कसा आला याविषयीची हकीकत मी तिला विचारली. तेव्हा तिने आपल्या प्रेमासंबंधीची पुढील हृदयद्रावक कहाणी मला निवेदन केली. ती म्हणाली, मला वर्ष काही आठवत नाही, पण मुंबईत त्यावेळी बावलाचा खून झालेला होता. सन 1924. त्यावेळी मी 15-16 वर्षांची असेन. माझे लहानपणी लग्न झाले होते. माझा नवरा आंधळा होता. माझा बाप पांडू तापसे हा गोदीमध्ये मुकादमाचे काम करी आणि आई बंदरावर मोलमजुरी करी. एके दिवशी मी कोटात काळ्या घोड्या शेजारच्या बागेजवळून चालले असताना एका माणसाने मला हटकले आणि सांगितले की चित्राच्या मॉडेलचे काम जर करावयाला तू तयार झालीस तर तुला 1 रुपया रोज मिळेल. त्याप्रमाणे मी त्या माणसाबरोबर शेजारच्या इमारतीमध्ये गेले. त्याला म्युझियम की काहीतरी असेच नाव होते. तेथे मी रोजच्या कामाला जाऊ लागले. त्याबद्दल मला महिना 30 रुपये मिळत. त्यानंतर क्रॉफर्ड मार्केटसमोर असलेल्या सॉलोमन साहेबाच्या कॉलेजात मला त्याच कामासाठी बोलवण्यात आले. तेथे मला महिन्याचे 20 रुपये मिळत. अशा रीतीने मी माझी गुजराण करीत असता एके संध्याकाळी नागपाड्याच्या रस्त्याने चालले असताना बॅरिस्टर आझाद साहेब तेथेच एका घरात राहत होते. त्यांनी आपल्या माडीच्या गॅलरीतून मला पाहिले आणि मला घेऊन येण्यास आपले 2-4 नोकर ताबडतोब माझ्या पाठीमागे पाठवले. मी घाबरून गेले. मला काय करावयाचे ते कळेना. शेवटी माझ्या चुलत भावाला घेऊन मी आझाद साहेबांच्या घरी गेले. तुझा सर्व खर्च मी करीन. येथे माझ्याजवळ तू राहशील काय असे साहेबांनी मला विचारले. त्याला मी होकार दिला आणि त्या रात्री मी तेथेच त्यांच्याबरोबर राहिले. त्या दिवसापासून जवळजवळ 20 वर्षे मी त्यांच्या घरात त्यांच्या बायकोप्रमाणे राहत होते. खायला प्यायला कपड्याला किंवा दागिन्याला त्यांनी मला काही कमी केले नाही. मी बाहेर कधी हिंडावयाला निघाले तर माझ्या हातावर ते 10-20 रुपये ठेवीत. दुपारी ते कोर्टामध्ये जेव्हा जात तेव्हा मी माझ्या आईबापाच्या घरी जाऊन येत असे. संध्याकाळी ते कोर्टातून परत यायच्या आधी मात्र मला घरी यावे लागे. आझाद साहेबांनी पूर्वी 2 लग्ने केली होती. पहिल्या बायकोपासून त्यांना 1 मुलगी आणि 2 मुलगे झाले होते. दुसऱ्या बायकोपासून 1 मुलगी झाली होती. त्या दोनही बायका त्यांना सोडून गेल्या होत्या.
मी जेव्हा त्यांच्या घरी राहायला गेले त्यावेळी त्यांच्या घरात दुसरे कोणीही नव्हते. त्यांच्या बिराडापासून थोड्या अंतरावर त्यांच्या पहिल्या बायकोचे 2 मुलगे व 1 मुलगी राहत होती. साहेबांनी माझ्या नवऱ्यापासून माझी फारकत करून दिली. त्यानंतर कोपरगाव जिल्ह्यात माझे स्वतःचे एक शेत होते. ते आझाद साहेबांच्या सांगण्यावरून मी 1000 रुपयाला विकले आणि ती रक्कम त्यांच्या स्वाधीन केली. आझाद साहेबांपासून मला मूलबाळ झाले नाही. मला मुसलमान होण्याचा त्यांनी आग्रह केला होता, पण मी त्याला तयार झाले नाही. कोर्टाच्या कामासाठी जेव्हा साहेब धारवाड, हैदराबाद अशा लांब लांबच्या गावी जात तेव्हा ते मला बरोबर घेऊन जात असत. हैदराबाद येथे जेव्हा आम्ही भिकाजी हॉटेलमध्ये उतरलो असल्याचे मला आठवते. माझ्या आयुष्याची व्यवस्था तुम्ही काय केलीत असे जेव्हा मी साहेबांना विचारी तेव्हा ते मला सांगत की माझ्या इस्टेटचा 4था हिस्सा मी तुझ्या नावाने माझ्या मृत्यूपत्रात केलेला आहे. त्यामुळे मी निष्काळजी राहिले. घरात नोकर चाकर पुष्कळ असल्याने मला मुळीच काम नसे. मी मोठ्या चैनीत होते. माझे सर्वांग दागदागिन्यांनी अगदी भरलेले असे. 1943 साली 10 ऑक्टोबर रोजी बॅरिस्टर आझाद हे मरण पावले. त्यापूर्वी 4-5 महिने ते आजारी होते. ते आजारी कसे पडले तो दिवस अजून मला आठवतो. एके रात्री 9 वाजता मी आपल्या घरून मटणाचे कालवण करून घेऊन आले. त्यावेळी साहेब दारू पिऊन अतिशय टेर झाले होते. मी त्यांना हलवून उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना रक्ताची एकदम गुळणी आली आणि ते बेशुद्ध होऊन खाली पडले. मला काही त्यांना उचलून पलंगावर ठेवता आले नाही. शेवटी जवळच राहणारा त्यांचा मुलगा अतार बाबा आणि मुलगी शिशीबाई यांना मी बोलावले आणि तेव्हापासून ते आझाद साहेबांच्याच घरी राहायला आले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी माझी घरातून हकालपट्टी केली. माझी कपड्यांची पेटी तेवढी त्यांनी दिली, पण दागिन्यांची पेटी मात्र त्यांनी मला मुळीच मिळू दिली नाही. आझाद साहेबांनी मला दिलेले हजारो रुपयांचे दागिने त्यांच्या मुलाने आणि मुलीने अशा रीतीने माझ्यापासून हिसकावून घेतले. आझाद साहेब आजारी असताना मी त्यांच्या घरी जाण्याचा प्रयत्न केला, पण तू घरात आलीस तर मारून टाकू अशा धमक्या मला देण्यात आल्या. साहेब ज्या दिवशी प्रत्यक्ष वारले त्या दिवशी त्यांच्या प्रेताचे दर्शन मला होऊ दिले नाही. माझ्या घरावर पोलिसांचा आणि गुंडांचा पहारा बसवण्यात आला. आझाद साहेब मरण पावल्यानंतर मी त्यांचे थोरले चिरंजीव अतार बाबा, त्याचप्रमाणे मुंबई हायकोर्टाचे रजिस्ट्रार आणि मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश यांना अनेकदा रजिस्टर पत्रे लिहून आझाद साहेबांच्या मृत्यूपत्राबद्दल आणि त्यात मला हिस्सा आहे किंवा नाही याबद्दल चौकशी करण्याचा अनेकदा प्रयत्न केला, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. एवढ्या मोठ्या माणसाबरोबर जवळजवळ 20 वर्षे ऐश आरामात काढून आता गेली 20 वर्षे मी भिकाऱ्यासारखी मोलमजुरी करून कसा तरी उदरनिर्वाह करते आहे. रंगूबाईंच्या जवळ जे काही थोडेसे कागद आणि फोटो होते ते त्यांनी मला दाखवले. त्यावरून त्यांचे म्हणणे संपूर्णपणे सत्य असल्याची माझी खात्री पटली. बॅरिस्टर आझाद यांनी त्यांच्यासाठी घेतलेल्या दागिन्यांची पागणीस, पेटकर आणि मंडळींची 2 बिले रंगूबाईंनी मला दाखवली. ह्या बिलांच्या मागे बॅरिस्टर आझाद यांची सही आहे. रंगूबाईंची ही कहाणी ऐकून मला फार वाईट वाटले. आझादांची 2ही मुले आता पाकिस्तानात गेलेली आहेत. त्यांनी खरोखरच आपल्या मालमत्तेचे मृत्यूपत्र केले होते किंवा काय आणि त्यात रंगूबाईंच्या नावाने काही हिस्सा ठेवला होता किंवा कसे, हे कळावयाचा काय मार्ग आहे ते मला ठाऊक नाही. बॅरिस्टर आझाद यांचे समकालीन जे कोणी ॲडव्होकेट किंवा बॅरिस्टर असतील तेच याबद्दल अधिकृत माहिती सांगू शकतील. मुंबई हायकोर्टामध्ये अग्रगण्य बॅरिस्टर म्हणून ज्यांनी लाखो रुपये आणि कमालीची लोकप्रियता मिळवली, त्यांच्याबरोबर 20 वर्षे इमानाने राहिलेल्या एका महिलेला आज मुंबईच्या रस्त्यात अक्षरशः भीक मागत हिंडावे लागते आहे. ही मानवी जीवनातली एक अत्यंत हृदयविदारक कहाणी आहे. समाप्त. नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक व शेअर करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असल्यास आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. जय हिंद.